नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. गावाकडच्या बातम्यांमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची 125वी जयंती आहे. ठिकठिकाणी बालदिनाचे वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेत. स्वच्छता अभियानासारखे मोहीम देखील आजच्या दिवशी मुलांच्या सोबत राबवली जाते. या सगळ्या घडामोडी जाणून घेणार आहोत, पाहणार आहोत वेगवेगळी दृश्य. शिवाय गावाकडे आता नेमकं काय आहे तेही बघणार आहोत. सुरुवात करूया हेडलाईन्स. एक आशाच्या पोटी एक त्यांनी हा पैसा गुंतवला आहे का डबल पैसा मिळेल आणि ह्या पैशाने काहीतरी पुढची कर्तृत्वदार होईल. पण पळचे लोक असे फसवतील असं वाटलंही नाही. अहमदनगर मधल्या पल्स ग्रुपमध्ये 10,000 गुंतवणूकदारांचे 1,000 कोटी रुपये अडकून कंपनीचं ऑफिस बंद झाल्यानं फसवणूक झाल्याचा गुंतवणूकदारांचा आरोप. भंडाऱ्याचे खासदार नाना पटोलेंनी तुमसर तालुक्यातलं गरा बघेडा गाव घेतलं दत्तक. गावाचा विकास करण्यासाठी खासदार साहेबांनी दत्तक घेतलेल्या गावात 80% विकास कामं आधीच पूर्ण. नागपूर जिल्ह्यातल्या भिवापुरी मिरचीला मिळालं जीआय इंडिकेशन. मिरचीला आता उत्तम भाव मिळणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंद. विदर्भ मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच. औरंगाबाद जिल्ह्यात तरुण शेतकऱ्यानं घेतलं विष, तर वर्ध्यातही कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या. पोलीस स्टेशनमधल्या लॉकरमध्ये सोनं ठेवा आणि बिनधास्त गावी जा. सांगली पोलिसांचा अनोखा उपक्रम. वाढत्या घरफोड्यांमुळे पोलीसच घेणार लोकांच्या दागिन्यांची काळजी. आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या अकोल्यातल्या वाडे गावात डौलानं उभे आहेत 12 वाडे. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणाऱ्या वाडेगावची विदर्भाची बारडोली म्हणून ही वेगळी ओळख. अहमदनगर जिल्ह्यात पल्स ग्रुपमध्ये तब्बल 10,000 गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेली आहे. पण आता या गुंतवणूक कंपनीचं ऑफिस बंद पडल्यानं आपली फसवणूक झाल्याचा आरोप हे गुंतवणूकदार करतात. 4 पैसे जास्त मिळतील म्हणून अनेकांनी आपल्या आयुष्याची पुंजी या कंपनीत गुंतवली. जिल्ह्यातल्या अनेक गावातल्या शेतकऱ्यांनी यात गुंतवणूक केलेली आहे. कंपनीचं ऑफिस बंद झाल्यानं एजंटही तोंड लपवत आहेत. अनेकांचे मोबाईल बंद आहेत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार रोज कार्यालयाला भेट देत आहेत. मात्र तिथं आल्यानंतरही त्यांना निराशाच इथे पदरी पडतीये. यामुळे एजंटही हवालदिल झाले. प्रत्येक लोकांचे, गोरगरिबांचे आज मेहनतीचा घामाचा पैसा आहे. हा पैसा असा आहे की लोकांनी स्वतःच्या पोटाला न खाल्ला, शेतवाडी विकले, काही त्यांचे घरदार हे करून त्यांनी तो कामाचा पैसा त्यांच्यामध्ये गुंतवला. का एक आशाच्या पोटी एक त्यांनी हा पैसा गुंतवला आहे का डबल पैसा मिळेल आणि ह्या पैशाने काहीतरी पुढची कर्तृत्वदार होईल. पण पळचे लोक असे फसवतील असं वाटलंही नाही. आणि हर जिल्ह्यातल्या, हर तालुक्यातले लोक इथं आहेत. बहिणीचा मुलगा आजारी आहे. पीएमटीला आज 28 दिवस झाले आयसीयू मध्ये कोमामध्ये गेलेला आहे. संतोष कांबळे. त्यांच्या हातावरचं पोट आहे. त्यांना पैसे गोळ्या औषधाला सुद्धा नाही. मी म्हणलं मी देते इथं. आज 28 दिवस झाले मी रोज येते इथं. माझे चुलते अनुदास फसले, हे वारलेले आहेत आणि चुलती विधवा असल्यामुळं तिच्या कष्टाचे पैसे येत नाही. तर 4 महिने झाले ते इथं येऊन हेलपाटे मारून जाती. ती पैसे भेटणार म्हणून आम्हाला सदुनीत मला पाठविती. पण मी इथं आलो का ऑफिस बंद असतं. दरम्यान कंपनीचे अधिकारी मात्र पैसे परत करण्याचा दावा करतायत. कंपनीचे अधिकारी साधारण 500 कोटीपर्यंत गुंतवणूक झाल्याचं सांगतात. मात्र 1,000 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक असल्याचा दावा जाणकार करतायत. त्यामुळे कंपनी व्याजासह पैसे परत करण्याचा दावा करत असली तरी नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास बसत नाहीये. आज म्हणजे आमच्या कंपनीची सीबीआय इन्क्वायरी चालू आहे. तर सीबीआय इन्क्वायरी चालू असल्यामुळे कंपनीचे जे अकाउंट्स म्हणजे टोटल संपूर्ण अकाउंट दिल्लीचे हेड ऑफिस मधले आणि इथं या ऑफिस मधले बंद असल्यामुळे कंपनीचा जो फंड आहे हा फंड इथं ट्रान्सफर होत नाही. आणि ट्रान्सफर नाही झाल्यामुळे इथं पेमेंट डिले होत आहे. आणि पेमेंट डिले झाल्याच्या नंतर मग कस्टमर वगैरे किंवा काय करतो किंवा आमच्यापैकी जर काही फील्ड वर्कर जरी असला तर तो येऊन इथं म्हणजे त्रास देतोय, स्टाफला त्रास देतोय. आणि जेणेकरून स्टाफ म्हणजे इथं थांबत नाही. स्टाफ न थांबल्यामुळे हे ऑफिस बंद राहते. ऑफिस बंद हे कंपनीने केलेलं नाही.
या संदर्भात बोलूया. आमचा रिपोर्टर साहेबराव कोकणे नगरचा आपल्या सोबत आहे. साहेबराव, ज्या प्रकारे अधिकारी दावा करतायत की कंपनीचे सीबीआय चौकशी सुरू आहे, त्यामुळे निधी ट्रान्सफर होत नाही, पैसा ट्रान्सफर होत नाही, त्यामुळे लोकांना मिळत नाहीयेत आणि लोक येऊन त्रास देत असल्यामुळे कर्मचारी बसत नाहीयेत. काय नेमका हा सगळा गौडबंगाल आहे? किती मोठा घोटाळा आहे? किती लोकांनी पैसे गुंतवले आणि किती लोक याच्यामध्ये फसलेले आहेत? राजेंद्र, गेली 35 वर्ष ही कंपनी नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. त्यामध्ये 10,000 लोकांनी आपली गुंतवणूक गुंतवलेली आहे आणि त्यामध्ये जवळपास 1,000 कोटी रुपयाचा घोटाळा हा तज्ज्ञ सांगताय. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर या सगळ्यामध्ये गोरगरीब आहेत, म्हणजे रोजंदारी करणारे लोक आहेत, घरामध्ये भांडे कुंडे असणारे घरे आहेत, माणसं आहेत आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावरती. नगर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जे एजंट आहेत त्या एजंटना 20 ते 25% कमिशन मिळतं. म्हणून ते लोक गावागावात फिरतात आणि गावातल्या शेतकऱ्यांना जास्त पैशाचा आमिष दाखवून शहरी भागामध्ये ज्या मोठी ऑफिस असतात तिथं आणलं जातं. परंतु सह्यासाडा प्रकरणावरती अहमदनगर जिल्ह्यामध्ये फसवलं गेलं असं तरी बरोबर. स्थानिक अधिकारी जे आहेत ते बोलायला तयार नाही. मुळात प्रश्न असा आहे की 2009 मध्ये या ग्राहक मंचाने एका केसमध्ये असा निकाल दिला होता की या कंपनीची चौकशी करावी आणि त्या संबंधित ग्राहकाला योग्य ती भरपाई मिळावी. परंतु तत्कालीन अधिकारी जिल्हाधिकारी यांनी कुठलीही चौकशी केली नाही. किंबहुना त्या काळामध्ये जर चौकशी झाली असती तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्यावरून वाचले असते. पण शासकीय अधिकारी आणि कंपनीचे अधिकारी हे संगम मताने हे सगळे घोटाळे करतात. या सर्वसामान्य माणूस मरतो. मुळात प्रश्न बरोबर. असा आता आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या संबंधातलं आता साहेबराव समोर सगळं चित्र स्पष्ट दिसतंय की संगनमत आहे का? शासकीय अधिकारी गप्प का बसलेले? शासकीय अधिकारी थेट तात्काळ कारवाई का करत नाहीयेत? हा खरा मुद्दा आहे. या बातमीचा पाठपुरावा आपण करत राहणार आहोत. वळूयात पुढच्या बातमीकडे. पंतप्रधानांनी प्रत्येक खासदाराला एक गाव दत्तक घेऊन त्याला आदर्श बनवण्याचे आदेश दिलेले आहेत. भंडाऱ्यातही खासदार नाना पटोले यांनी तुमसर तालुक्यातलं एक गाव दत्तक घेतलंय. गर्रा बघेडा हे गाव त्यांनी दत्तक घेतलंय. 17 नोव्हेंबर पासून ते या गावाला आदर्श बनवण्यासाठी सुरुवात करणार आहेत. पण या गावाची खरी परिस्थिती बघण्याचा IBN लोकमतनं प्रयत्न केला तेव्हा हे गाव मुळातच 80% विकसित असल्याचं आढळून आलं. संत्री आणि बटाट्याचं पीक घेणारे हे गाव मुळातच सधन शेतकऱ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. गावात सिमेंटचे रस्ते, पोस्ट ऑफिस, शाळा तसंच बाग बगीचाही आहे. गावाचा मुख्य प्रश्न फक्त पिण्याच्या पाण्याचा आहे. किमान तो प्रश्न तरी खासदार साहेब सोडवणार का, असा प्रश्न आता गावकरी विचारतायत. शिवाय मुळातच विकसित असलेलं गाव दत्तक घेण्यापेक्षा एखादं मागासलेलं गाव खासदार साहेबांनी दत्तक घ्यायला हवं होतं असंही लोक म्हणतायत. त्याच्यामध्ये बेसिक नीड जी आहे शेतीला पाण्याची आणि त्याच्यापासून आम्ही सुरुवात करू. गावामध्ये जे BPLची लोक आहेत त्याला APL मध्ये आणू. एक आर्थिक स्रोत त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण करू. तुम्ही आता ऐकलं खासदार काय म्हणतायत. त्यांना या गावात सिंचनाच्या सोयी करायच्या आहेत. पण या गावात सिंचनाच्या चांगल्या सोयी आहेत. तिथले गावकरी याच्यावर काय म्हणतायत तेही आता ऐका. या तलावापासून कम से कम 4-5 गावाला पाणी भेटतं शेतीसाठी. जो 52 प्रकल्प जो पाणी आहे तो आता हा पहिला वेळ आहे आणि त्या पाण्यापासून आता धानाच्या यावर्षी चांगली फसल राहिली आहे लोकांना. आणि हा तलावाचा तर पूर्वीपासून असल्यापासून तो पाणी पहिल्यापासून जो लोकांना मिळतो तो मिळतच आहे. पण आता हा पाणी 52 प्रकल्प झाल्यापासून या तलावापासून कास्तकाराला आणखी डबल फसल झाली आहे. भिवापुरी मिरची जगप्रसिद्ध आहे आणि नागपूर जिल्ह्यातल्या भिवापुरी मिरचीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे. या मिरचीला आता जिओलॉजिकल इंडिकेशन मिळालं आहे. त्यामुळे भिवपुरी मिरचीचं ब्रँडिंग जगभरात होऊ शकणार आहे. गेल्या काही वर्षात या मिरचीचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्याला वाईट दिवस आले होते. पण या मानांकनामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्यात. भिवापूर परिसरातल्या 200 शेतकऱ्यांनी यावेळी या मिरचीचं पीक घेतलंय. त्यांच्यापासून जे फायदे होणार आहे की GI-मुळं या भौगोलिकदृष्ट्या ज्या भागातलं पीक आहे त्या भागाचं हे वाण जपलेलं आहे वाण. आणि याच्यापासून शेतकऱ्यांना कसा फायदा होईल? याच्यापासून फायदा एक आहे शेतकऱ्यांना की बा ही जे वाण आहे ही व्हेरायटी कोणी चोरू शकणार नाही आमच्यापासून. याचं ब्रँडिंग म्हणजे आमच्याच नावावर राहील भिवापूर मिरची उत्पादक समूह गटाच्या माध्यमातून. आणि जे शेतकऱ्यांना जे त्यांचा जो भाव मिळायला पाहिजे रेट, जे मार्केटमध्ये शेतकऱ्यांना आजकाल त्याच्या उत्पादन झालेल्या मालाचा भाव मिळत नाही. त्या GI-पासून कसं झालेलं आहे, एक आम्हाला गव्हर्नमेंटचं रजिस्ट्रेशन मिळून राहिलं आणि याच्यामुळे दुसरा कोणीही यांच्याची ट्रू कॉपी मारू शकणार नाही पेटेंटमुळे. आणि जेवढं काही उत्पादन होईल आमच्या शेतकऱ्याचं, आमचे 200 शेतकरी आहेत
आणि आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला एका एकरवर याचं प्रात्यक्षिक दिलेलं आहे. त्या 200 शेतकऱ्याकडून जेवढं उत्पादन होईल तेवढे समोरचा कोणीतरी एखादा खरीददार येईल, व्यापारी येईल किंवा मार्केटिंग होईल आणि तो आमच्या पद्धतीने भाव ठरवेल की शेतकऱ्यांना काय भाव पाहिजे. आम्ही आमच्या शेतकऱ्यांना सगळ्याचा ग्रुप ठेवू. आज आम्ही 200 क्विंटल सोयाबीन पिकवलं पण आम्ही एक प्लॉट घेऊ शकलो नाही, कारण सोयाबीनच्या पिकामुळे आमच्या शेत्या उद्ध्वस्त झाल्या, खर्च वाढले. पण भिवापुरी मिरची एकच क्रॉप होतं त्या काळात, तरी पण रेशीमबाग सारख्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मकान आहेत आणि ती सगळं भिवापुरी मिरचीच्या नावामुळं. कारण मिरचीचं असं एक पीक आहे ज्या पद्धतीनं आपण सोनं जसं एखाद्या वेळी किंवा फिक्स डिपॉझिट आपण जेव्हा पैसे बँकेत ठेवतो आणि आपल्याला खूप अडचण आहे, आता एखादी ऑपरेशन आहे किंवा खूप अडचण आहे आपल्याला आणि आता आपल्याला पैशाची जरूरत आहे, तर त्यावेळेस आपण जसं सोनं गहाण ठेवतो किंवा फिक्स काढतो त्याप्रमाणे मिरचीचं पीक आहे. आपण बघतोय बालदिनाचा कार्यक्रम सगळीकडे सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतल्या धोबी तलावच्या इथे आता हजर झालेले आहेत स्वच्छता अभियानासाठी. आपण बघतोय ही दृश्य आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी मुंबईतल्या धोबी तलावाच्या इथे हजर झालेले आहेत. स्वच्छता मोहिमेचा ते आता शुभारंभ आजच्या दिवशी बालदिनाच्या दिवशी इथून करतायत. त्यानंतर काही वेळानंतर त्यांचा विलेपार्लेमध्ये मुलांशी संवाद आहे, ते मुलांशी बालदिनानिमित्त संवाद साधणार. शेतकरी आत्महत्या ज्या आहेत त्याचं सत्र काही अजून थांबलेलं नाहीये. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाचोडमधल्या लिंबगावमध्ये एका तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. ज्ञानदेव सुरासे असं त्यांचं नाव आहे. विषारी औषध घेऊन त्यांनी आत्महत्या केली. 3 एकर शेतीत त्यांनी कापूस पेरला, पण कमी पावसानं रोपं उगवली नाहीत. सोसायटीचं आणि खाजगी कर्ज कसं फेडायचं या दडपणाखाली ते होते. आता त्यांच्या मागे 2 मुलांचं शिक्षण कसं करायचं, कसं जगायचं हा प्रश्न त्यांच्या पत्नीसमोर आहे. गावावरून आले तसेच तिकडं मागं गेले आणि ते पेले तर माहीतच नाही. मी चहा करत होते, चहा घ्यायला हाका मारायला गेले ते बाजार पडलेले. लोकांचं कर्ज आहे, 2 महिन्यापासून अशी शिंडत होते. समजा ते कर्ज आहे, कसं द्यावा काय द्यावा. पोरं शाळेत जाते, आपल्या पैसे द्यायला काही नाही आहे. माल किती झाला, यंदा थोडा झाला, कशाने द्यायचं. लोक तर आता लय बुळबुळ करून राहिले मला. तर 2 वर्षांपासूनची नापिकी आणि बँकेच्या 4 दिवसापूर्वीच्याच कर्ज वसुलीच्या मिळालेल्या नोटिसीमुळे धास्तावलेल्या आणखी एका शेतकऱ्यानं वर्ध्यातल्या वडद गावात आत्महत्या केली. ज्ञानेश्वर इंगोलेकडे 2.5 एकर कोरडवाहू शेती आहे आणि त्यासाठी त्यांनी 45,000चं कर्ज घेतलं होतं. मुलीच्या लग्नाचं कर्ज, बँकेचं कर्ज यासाठी त्यांना 4 दिवसांपूर्वी नोटीस देण्यात आलेली होती. त्या दिवशी बँकेचा नोटीस आला होता, त्यामुळे ते चिंता आणि शेतीत उत्पन्न झालं नाही पाणी कमी असल्यामुळे. त्या चिंतेत त्यांनी केलं. काही नाही, त्याच्यामुळे 2 एकर शेती होती, म्हणजे नावी काही होती नाही. वडिलाच्या नावावर शेती आहे पूर्ण. 2-2 एकर शेती आपली वाहाला दिली. त्याच्यात नापिकी झाली, लग्न झालं गेल्या वर्षी. त्याच्याच्यानं या 2 दिवसात नोटीस आला बँकेचा. त्याच्याच्यानं त्याला तणाव येऊन त्यानं हे असं घडलं. नंतर एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पाहूया. पोलीस स्टेशन मधल्या लॉकर मध्ये सोनं ठेवा आणि बिनधास्त गावाला जा. सांगली पोलिसांचा अनोखा उपक्रम. बातमी सांगलीची आहे. सांगलीमधल्या पोलिसांनी लोकांच्या दागिन्यांच्या रक्षणाची जबाबदारी चांगलीच मनावर घेतलेली दिसते. कारण नागरिकांच्या दागिन्यांसाठी त्यांनी पोलीस स्टेशनमध्येच लॉकर उपलब्ध करून देण्याचं ठरवलेलं आहे. अनेकदा बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या घरावरच चोरटे डल्ला मारतात. अनेक जण दागिने बँकेतल्या लॉकरमध्ये ठेवण्याची काळजी घेत नाहीत. त्यातच सांगली शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांचं सत्र सुरू आहे. त्यामुळे सांगलीतल्या विश्रामबाग पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्येच मोफत लॉकर उपलब्ध करून देण्याचं ठरवलंय. दागिन्यांसाठी वेगळं रजिस्टर ठेवून त्याची नोंद ठेवली जाणार आहे. नागरिक पोलिसांच्या जीवावर निर्धास्तपणे बाहेर फिरू शकतील असा हा अनोखा उपक्रम आहे. पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडीचे गुन्हे घडतात. साधारणपणे सुट्ट्याच्या कालावधीमध्ये बळी सुट्टी आहे आणि उन्हाळ्यामध्ये मुलांना शाळांना सुट्ट्या लागतात. तसंच मध्ये
बऱ्याच वेळा शासकीय कर्मचाऱ्यांना जोडून सुट्ट्या येतात. पोलीस स्टेशन इथं लोकांना सुरक्षित लॉकरची व्यवस्था आणि विनामूल्य करून द्यायचा प्रस्ताव आमच्या विचाराधीन आहे. नंतर एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर पाहूया. अकोल्यातल्या ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं वाडेगावला विदर्भाची बारडोली म्हणूनही ओळखलं जातं. बाळापूर तालुक्यातल्या या गावात मोगल काळातले 12 वाडे आहेत. पूर्वी भिन्न समाजाच्या या 12 वाड्यांच्या वस्तीतले लोक शेती करून कुटुंब चालवायचे. त्यावेळी मोगलांचं राज्य आल्यावर वाडेगावातील 12 वाड्यांचे एकत्रीकरण होऊन वाडेगावची निर्मिती झाली. त्यानंतर आज इतक्या वर्षांनंतरही काही वाडे हे इतिहासाची साक्ष देत डौलानं उभे आहेत. स्वातंत्र्य लढ्यातही या गावानं हिरिरीनं भाग घेतलाय आणि म्हणूनच स्वतः महात्मा गांधींनी या गावात येत या गावाला विदर्भाची बारडोली म्हणून संबोधलं होतं. गावाकडच्या बातम्यावर इथंच थांबू. हा फक्त ITN लोकमत.